आई बाबा होणं ही प्रत्येकासाठी आयुष्यातील सर्वात सुंदर भावना असते. एका छोट्या जीवाच्या आगमनाने घरात आनंद, आशा आणि भविष्याचे स्वप्न फुलते. पण जर तुम्हाला कळलं की तुमच्या मुलासारखी शेकडो, कदाचित हजारो मुलं जगात कुठेतरी आहेत आणि त्यांचा बाप एकच आहे. आज आपण एका अशा सत्यकथेचा उलगडा करणार आहोत, ज्याने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. द मॅन विथ 1000 किड्स, जोनाथन जेकब मिजेरची ही कहाणी तुम्हाला थक्क करून टाकेल. तर मंडळी, ही गोष्ट आहे नेदरलँडमध्ये राहणाऱ्या जोनाथन जेकब मिजेरची. जोनाथन गेल्या सुमारे 17 वर्षापासून स्पर्म डोनर म्हणून कार्यरत होता. सुरुवातीला त्याने अधिकृत फर्टिलिटी क्लिनिक्सच्या माध्यमातून डोनेशन सुरू केलं. अनेक कुटुंबांसाठी तो एक आशेचा किरण होता. ज्यांना मूल होऊ शकत नव्हतं त्यांच्यासाठी तो एक आधार ठरत होता. पण हळूहळू ही मदत एका वेगळ्याच वळणावर गेली. क्लिनिक पुरतं मर्यादित न राहता जोनाथन थेट कुटुंबाशी संपर्क साधू लागला. अनेक व्यवहार पूर्णपणे गुप्त ठेवले गेले. नेदरलँडमध्ये एका स्पर्म डोनरला जास्तीत जास्त 25 मुलांपर्यंत मर्यादा आहे. पण जोनाथनने ही मर्यादा खूप आधीच ओलांडली होती. देशातच त्याच्या माध्यमातून 100हून अधिक मुलांचा जन्म झाला. 2017 साली डच न्यायालयाने त्याच्यावर बंदी घातली. पण इथेच ही कथा संपली नाही. उलट ती आणखी गुंतागुंतीची झाली. न्यायालयाच्या आदेशानंतरही जोनाथनने थांबायचं ठरवलं नाही. त्याने परदेशात स्पर्म पाठवणं सुरूच ठेवलं. तो वेगवेगळ्या देशातील कुटुंबांशी संपर्क साधत तो सतत डोनेशन करत राहिला. 2023 मध्ये पुन्हा एकदा त्याचं गुपित उघड झालं आणि जग हादरलं. अनेक महिलांनी आणि कुटुंबियांनी पुढे येत सांगितलं की त्यांना पूर्ण सत्य सांगितलं गेलं नव्हतं. तो फक्त मर्यादित डोनेशन करतो असं सांगण्यात आलं होतं. पण प्रत्यक्षात संख्या शेकड्यात होती. ही गोष्ट समजल्यावर अनेक कुटुंबांना धक्का बसला. काहींनी तर स्वतःला फसवले गेल्याची भावना व्यक्त केली. या संपूर्ण प्रकरणावर आधारित द मॅन विथ 1000 किड्स ही नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरी रिलीज झाली आणि जगभरात चर्चेला उधाण आलं. या डॉक्युमेंटरीमध्ये त्या महिलांच्या, कुटुंबियांच्या आणि या सगळ्या प्रक्रियेच्या मागचं वास्तव दाखवलं गेलं, ज्यामुळे लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. तज्ज्ञांच्या मते एका व्यक्तीपासून इतक्या मोठ्या प्रमाणावर जन्मलेली मुलं भविष्यात गंभीर सामाजिक आणि जैविक समस्या निर्माण करू शकतात. सर्वात मोठी भीती म्हणजे ही मुलं एकमेकांना न ओळखता भविष्यात भेटू शकतात आणि त्यामुळे नात्यांमध्ये गुंतागुंत निर्माण होऊ शकतो. या सर्व आरोपांदरम्यान जोनाथन मात्र स्वतःला निर्दोष मानतो. त्याच्या मते त्याने लोकांची मदत केली आहे आणि अनेक कुटुंब आजही त्याची आभारी आहेत. तो असंही म्हणतो की डॉक्युमेंटरीमध्ये फक्त नकारात्मक बाजूनेच दाखवण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन न्यायालयाने जोनाथनवर पूर्णपणे स्पर्म डोनेशन करण्यास बंदी घातली आहे. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास प्रत्येक वेळी मोठा दंड ठोठावण्याचा आदेश दिला आहे. ही होती हजार मुलांचा बाप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जोनाथन जेकब मिजेरची थरारक आणि विचार करायला लावणारी कथा. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते. तंत्रज्ञान आणि विज्ञान जितकं पुढे जात आहे, तितकीच जबाबदारी, पारदर्शकता आणि नैतिकता पाळणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण एका चुकीच्या निर्णयाचा परिणाम फक्त एका व्यक्तीवर नाही, तर हजारो आयुष्यांवर होऊ शकतो. या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? जोनाथनने खरंच लोकांची मदत केली की हा विश्वासघात होता? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या आणि धक्कादायक कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या आणि वेगळ्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.